हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपलं बॅटर किती मस्त रेडी झालं आहे, किती फ्लपी, किती चांगलं फुललं आहे. मी बनवणार नव्हते व्हिडिओ, पण ते बॅटर पाहूनच मी व्हिडिओ बनवायला घेतला. आणि एका कढईमध्ये शेंगदाणे, 1 चमचा ऑइल, लसण, आलं, हिरवी मिरची टाकून त्यात 1 टेबलस्पून मी आपली चणा डाळ पण टाकली आहे, भाजायला सुरुवात केली. आणि दुधी भोपळ्याचे साल काढून त्याचे असे मोठे मोठे काप करून घेतले. तोपर्यंत आपले शेंगदाणे व बाकी जिन्नस चांगली भाजली होती. त्याला मिक्सरच्या एका बाउलमध्ये काढून गार करून घेतलं आणि दुसऱ्या बाउलमध्ये मिक्सरच्या आपलं दुधी भोपळा कट केलेला टाकून त्याची अगदी पेस्ट बनवून घेतली, जेणेकरून आपल्या मुलांना कळलं नाही पाहिजे की आपण त्यात काय टाकले. मग मीठ आणि आपलं बनलेलं बॅटर टाकून ते सर्व एकजीव करून घेतलं. आणि चटणीची तयारी करत असताना त्यात मिक्सरच्या जारमध्ये आपण कोथिंबीर टाकून छान चटणी वाटून घेतली. तोपर्यंत आपलं आप्पे पॅन प्रीहीट करून ऑइल ग्रीस करून घेतलं आणि त्यात आपलं बनवलेलं बॅटर टाकून आप्पे बनवण्यास सुरुवात केली. पूर्ण टाकल्यानंतर झाकून ठेवलं आणि चटणी जी तयार झाली होती ती एका बाउलमध्ये काढून घेतली आणि त्याला तडका द्यायला सुरुवात केली. त्यात ऑइल, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकून मी आपलं चटणी बनवून घेतली. चटणीला तडका दिल्यानंतर एका बाजूने आपले आप्पे खरपूस भाजले होते, त्याला मी पलटून घेऊन दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घेतले आणि सर्व केले. हे वेगळ्या प्रकारचे आप्पे तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंटमध्ये सांगा. मी अगोदर पण असा व्हिडिओ शेअर केला होता, पण ते इन्स्टंट आप्पे होते आणि हे बॅटरपासून बनवलेले आप्पे होते. माझी व्हिडिओ आवडत असते तर लाईक करा.